हिस्ट्रीचा कुठलाही धडा असू द्या, तुम्हाला ऍटलिस्ट त्यातलं काहीतरी तरी लिहिता येईल ना व्यवस्थित. आणि मग जशी जशी प्रॅक्टिस होईल ना, जशी शेवटी म्हणजे डिसेंबरच्या पुढचे 2-3 महिने ते आपल्या अभ्यासाचे जबरदस्त अभ्यासाचे महिने असतात. तोपर्यंत आपण केलेले सगळे धडे तुमचे 3-4 वेळा रिवाईज झालेले असतील. म्हणजे तुमचा अभ्यास किती चांगला पक्का होईल तोपर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही आरामात मस्त सगळ्या धड्यांचा अभ्यास करून परीक्षेला जाल. तर आपला जो धडा आहे धातू विज्ञान, त्याचा शेवट आपण एकदा त्याच्यातला शेवटचा भाग जो नवा होता, आपण मागच्या वेळेला सुद्धा बोललो होतो, ही गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. आपल्याला आयनिक संयुग म्हणजे काय माहिती आहे, धातू अधातू म्हणजे काय माहिती आहे. काही गोष्टी त्यातल्या नवीन होत्या. म्हणजे धातू अधातूंचे गुणधर्म माहिती होते, पण त्यांच्या अभिक्रिया कशा लिहायच्या हे माहित नव्हतं. म्हणजे त्यांची संतुलित रासायनिक संतुलित अभिक्रिया आपण कशा लिहितो ती आपल्याकडे उदाहरणं नव्हती. ती आपण यावेळेला नव्याने शिकलो. म्हणजे आपल्याला गुणधर्म माहिती होते, भौतिक आणि रासायनिक अभिक्रिया करतात. पण काय अभिक्रिया करतात, तर रासायनिक अभिक्रिया नव्या होत्या त्या शिकलो. नंतर आपल्याला एक सिरीज आहे, म्हणजे एक धातूंच्या अभिक्रियताशीलतेची सिरीज, ती पण नवी होती, ती पण यावेळेला आपण नव्याने शिकलो. आयनिक संयुग हा जुना मुद्दा होता, पण त्यातला नवा मुद्दा होता त्याचे क्रिस्टल लॅटिस, म्हणजे त्याचे स्फटिकातले जे काही रचना असतात त्या काय असतात, तो नवा मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर आताचा मागच्या वेळेला आपण जो डिस्कस केला तो सगळ्याचा सगळा भाग नवा होता. तो होता धातू विज्ञानातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी, म्हणजे धातूंचं निष्कर्षण कसं करतो, संहती कशी करतो, एखाद्या ओरची म्हणजे एखाद्या धातुकाची संहती करण्याची प्रक्रिया काय असते, धातू मिळाल्यानंतर तुम्ही त्याला शुद्धीकरण करता कोणत्या कोणत्या पद्धतींनी त्याचा अभ्यास करू शकता. त्या अभिक्रियताशीलतेमधल्या कमी अभिक्रियाशील, मध्यम अभिक्रियाशील आणि खूप जास्त अभिक्रियाशील धातूंच्या अभिक्रियताशील श्रेणीप्रमाणे एक एक उदाहरण घेऊन आपण या गोष्टी डिस्कस केल्या होत्या. थोडंसं रिवाइज करू एकदा शेवटचा टप्पा, म्हणजे आजच्या गोष्टीची कनेक्टिंग लिंक तिकडे लागेल. बघा, धातू विज्ञान आपण काय काय बोललो, फटाफट मी आता पुढे जाणार आहे. धातू विज्ञान म्हणजे काय, पृथ्वीची निर्मिती आणि खनिज, कारण खनिजांमधूनच आपल्याला धातुक मिळणार आहेत. मूलद्रव्यांचे वर्गीकरण, त्यांचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंचे रासायनिक गुणधर्म, त्याच्यानंतर अधातूंचे रासायनिक गुणधर्म, आयनिक संयुग त्यांचे गुणधर्म, त्यांचे इतर गुणधर्म आणि धातू विज्ञानाची मूलतत्वे. हा सगळा फास्ट फॉरवर्ड मध्ये पिक्चर बघितला आपण आता. धातूंचे संहतीकरण, निष्कर्षण, शुद्धीकरण ह्या 3 टप्प्यांचा पण आपण अभ्यास केला होता. त्यातल्या संहतीकरणाच्या वेगवेगळ्या आणि सोप्या सोप्या सगळ्या पद्धती आपण ऑलरेडी बोललो होतो. विल्फी टेबल पद्धत असेल किंवा जलशक्तीवर आधारित विलगीकरण असेल, चुंबकीय विलगीकरण असेल, फेनतरण पद्धत असेल, अपक्षालन असेल, ह्या सगळ्या पद्धतीमधनं आपण धातुकांमधनं इतर कचरा म्हणजे माती, वाळू, मृदा अशुद्धी ह्या सगळ्या बाजूला करू शकतो आणि धातुकांना त्यातल्या त्यात स्वच्छ करून पुढच्या प्रक्रियेकरता तयार करू शकतो. हे होतं धातूंचं संहतीकरण. ह्या सगळ्या प्रक्रिया आपण बघितल्या. पुढे आहे धातूंचे निष्कर्षण. ही खूप महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे याच्यातली, कारण की ह्याच्यामधनं तुम्ही धातुकांमधनं धातू काढता. मग ह्याचा अभ्यास आपण 3 टप्प्यामध्ये केला होता. अभिक्रियाशील धातू, मध्यम अभिक्रियाशील धातू आणि कमी अभिक्रियाशील धातू. अभिक्रियाशील धातूंमध्ये आपण सोडियम क्लोराईड मधला सोडियम धातू, सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं मीठ, त्या मिठामधनं सोडियम धातू कसा विलग करू शकतो आपण, कारण तो अतिशय अभिक्रियाशील आहे, बरोबर. त्यामुळे तो शुद्ध अवस्थेमध्ये आपल्याला कधीही मिळणार नाही निसर्गामध्ये. तो कोणातरी बरोबर अभिक्रिया केलेल्याच अवस्थेमध्ये असेल. त्याचं उदाहरण आपण पुस्तकामध्ये पण बघितलं होतं की जर सोडियम धातू आपल्याला हवा असेल तर सोडियम क्लोराईड मधनं आपण इलेक्ट्रोलिसिस म्हणजे अशा पद्धतीने धनाग्र ऋणाग्र या 2 पद्धतीने त्यांना वेगळं करू शकतो, बरोबर. ह्याच्यामध्येच आपण आणखी एक उदाहरण बघितलं होतं. बॉक्साईट ह्या धातुकामधनं म्हणजे बॉक्साईटच्या ओरमधनं आपण अल्युमिनियम कसा एक्स्ट्रॅक्ट करतो, कसं त्याचं निष्कर्षण करतो, त्याची खूप डिटेल प्रोसेस आहे, ते आपण बघणार आहे, रिवाइज करणार आहे. त्याच्यानंतर मध्यम अभिक्रियाशील धातूंचं उदाहरण खरं तर अल्युमिनियम त्या गटामध्ये. अल्युमिनियम हा अति अभिक्रियाशील नाहीये, तो मध्यम अभिक्रियाशील आहे आणि त्याची अभिक्रिया करताना आपण लिचिंग म्हणजे वरती आपण जे बघितलं होतं ना, ही पद्धत अपक्षालन ह्या पद्धतीतून त्याचं संहतीकरण करतो. तर हा पूर्णच्या पूर्ण अभ्यास आपल्याला अल्युमिनियम म्हणजे बॉक्साईट ओरचा आहे. कमी अभिक्रियाशील धातूंचं आपण बघितलं की मोस्ट ऑफ द टाइम्स ते निसर्गामध्ये
मुक्त अवस्थेमध्येच असतात, त्याच्यामुळे त्यांची खूप अभिक्रिया करून त्यांच्यावर काही प्रक्रिया करून त्यांना मिळवण्याची गरज नसते. मी तुम्हाला मागच्या वेळेला विचारलं पण होतं की जर तुम्हाला स्वतःची अशी कंपनी उघडायची असेल की तुम्हाला धातुकांवर अभ्यास करायचा आहे, धातुकांचा व्यवसाय करायचा आहे, तर तुम्ही कुठल्या प्रकारचे धातू निवडाल? तुम्ही कोणी त्याचं उत्तर मला तेव्हा दिलं नव्हतं. तर तुम्हाला ते उत्तर सुचलं असेल तर मला सांगा. मी तुम्हाला माझं उत्तर सांगून टाकलं होतं. मी म्हणजे कमी अभिक्रियाशील धातूंचे सगळे निष्कर्षणाचे कंपनी किंवा फॅक्टरीज ओपन करेन. एवढा उद्योग कोण करेल? कारण की ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला आठवतंय का बॉक्साईड ओर मध्ये आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये 30 ते 70% अल्युमिनियम मिळतं. बाकी सगळे इतर त्याच्यामधली अतिरिक्त गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये दुसरे धातू पण असतात. सगळीच माती आणि मृदा अशुद्धी नसते. दुसरे धातू पण त्याच्यामध्ये असतात. लोखंड असतं, काही सिलिकॉन असतात, बरोबर? अशा अनेक धातू पण त्यातनं आपल्याला काढता येऊ शकतात. सो ते काही वाया जात नाही. फक्त त्याला वेळ जास्त लागतो. पण ह्या कमी अभिक्रियाशील धातूंचा प्रॉब्लेम असा आहे की ते खूप जास्त महाग आहेत. त्यांची शुद्धता करण्याची त्यांची जी काही प्रोसेस आहे ती जरी स्वस्त असली तरी पण त्याची डिमांड खूप जास्त, सप्लाय त्या मानाने कमी, अशी स्ट्रगल आहे. त्याच्यामुळे त्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण फक्त तो एक विचार होता की तुम्ही असंही काही करू शकता. ठीक आहे. कमी अभिक्रियाशील धातूंचं उदाहरण आपण पाहिलं होतं की त्यांच्या अगदी सोप्या अभिक्रिया, म्हणजे तुम्ही त्याला नुसतं भट्टीत भाजलं तरी पण ते तुम्हाला मोकळ्या रूपामध्ये मिळू शकतात. इतके ते सोप्या पद्धतीने आपण निष्कर्षित करू शकतो. धातूंच्या शुद्धीकरणामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज बघणार आहे. धातूंचं शुद्धीकरण कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकतो ही शेवटची प्रोसेस असते. धातूंची संहती, मग त्याचं निष्कर्षण आणि मग शुद्धीकरण. शुद्धीकरणामधनं आपल्याला जे काही धातू मिळालेले आहेत, कशामधनं? निष्कर्षणामधनं. त्यांना आता आपण आणखीन शुद्ध करणार. मग त्याच्यामध्ये असलेल्या बाकीच्या गोष्टी सुद्धा काढून टाकायच्या, जेणेकरून जे परफेक्ट किंवा मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेटेड असं आपल्याला धातू मिळेल ते आपण घेऊ शकतो आपल्या अनेक कामांसाठी. आता ही धातूंची शुद्धी कशी करू शकतो आपण? धनागरीकरण करू शकतो, विद्युत विलेपन करू शकतो, संमिश्रीकरण करू शकतो, जस्ताचं विलेपन करू शकतो किंवा कथिलीकरण करू शकतो. हे सगळं काय आहे हे सगळं बोलू आपण. क्षरण म्हणजे काय? क्षरण म्हणजे करोजन. एखाद्या पृष्ठभागावरती काहीतरी पडलं आणि ते जळलं, खड्डा पडला, त्याची हानी झाली, त्याचा गुळगुळीत आणि चांगला जो पृष्ठभाग होता तो खडबडीत झाला, त्याला आपण म्हणतो क्षरण. उदाहरणार्थ एखाद्या टाईल्सवरती, म्हणजे आपल्या जमिनीवरती, आपल्याकडे सगळ्यांच्या घरामध्ये आजकाल टाईल्स आहेत, कोणाच्या घरात आता काही मातीच्या जमिनी नाही आहेत, त्या टाईल्सवरती समजा ऍसिड पडलं तर त्याच्यावर कसं बर्निंग होईल, चांगला पृष्ठभाग खडबडीत होईल, त्याला म्हणतात त्याचं क्षरण झालं. म्हणजेच काय, आता आपण बघतोय तर धातूंचं क्षरण. तर धातूंचं क्षरण म्हणजे काय? गंज चढणे. चांगल्या सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो की लोखंडाला गंज चढला, अल्युमिनियमची भांडी काळी पडली, चांदीची भांडी काळी म्हणजे काळी ठिक्कर वाटत पण नाही किती चांदी आहे असं आपण म्हणतो. किंवा अगदी तांब्याच्या भांड्यांना सुद्धा काळ्या रंगाचा, हिरव्या रंगाचा एक असा पापूद राहिलाय. हे सगळं काय आहे? हे आहे क्षरण. हे म्हणजे काय हे सुद्धा आपण बघू. आणि त्याला प्रतिबंध कसा करायचा, संमिश्र म्हणजे काय, त्याचे फायदे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या टप्प्यात बघायच्या. आता आपण जाऊया पुस्तकाकडे, कारण की मला तुम्हाला बॉक्साईट ओरचं पुन्हा एकदा सांगायचंय. बघा, आपण जे बोललो, हा, कमी अभिक्रियाशील, अति अभिक्रियाशील आणि मध्यम अभिक्रियाशील धातूंची उदाहरणं एकदा हे बघा. कारण इथून जसं मी म्हणलं तसं की मुख्य धडा आपला इथून सुरू होतो. बरोबर. बघा, आपण बघतोय आपल्या शेवटच्या टप्प्याकडे धड्याच्या, बॉक्साईट धातूच्या संहतीकरणाच्या आधीचा टप्पा, अति अभिक्रियाशील धातू. एक मिनिट बघा, धातूंचे निष्कर्षण पूर्ण धड्यातला खरं तर हा दुसरा भाग आहे. म्हणजे धातूचे दोन भाग, धड्याचे दोन भाग केले तर हा दुसरा भाग आहे जो आहे धातूंचे निष्कर्षण. बघा, पहिला होता अभिक्रियाशील धातू, त्याच्यामध्ये पण अति अभिक्रियाशील धातू. बरोबर. त्याच्यामध्ये आपलं उदाहरण होतं सोडियम. बरोबर. बघा, सोडियम धातू आपण इलेक्ट्रोलिसिस मधनं म्हणजे विद्युत अपघटनातनं वेगवेगळा केला होता. नंतर आपण बघितलं होतं अल्युमिनियमचे निष्कर्षण. म्हणजेच काय, अल्युमिनियम खरं तर मध्यम अभिक्रियाशीलतेच्या ह्याच्यामध्ये येतो, पण तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गामध्ये असतो. तर त्याची सगळी माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. बॉक्साईट धातूचं संहतीकरण दोन पद्धतीने करता येतं. एक आहे बेअरची प्रक्रिया, तुम्हाला आठवत असेल. दुसरी आहे हॉलची प्रक्रिया. हॉल नावाचा एक धातू होता. ठीक आहे, धातू नाही, एक सायंटिस्ट होता. त्या दोनही पद्धतीत आपण त्याचे
सोडियम ॲल्युमिनेट ह्या रूपातनं पुन्हा त्याचे ॲल्युमिनियम ऑक्साईड या रूपामध्ये त्याचं प्रक्रिया करून त्याला चेंज करतो. ॲल्युमिनियम ऑक्साईड मिळायला पाहिजे कशामधनं? आपल्या पहिल्या अभिक्रियेतनं. ती आहे अवक्षालन. म्हणजे काय? त्याला लिचिंग करणं. सोडियम हायड्रोक्साईड किंवा सोडियम कार्बोनेटमध्ये त्याला बुडवून ठेवायचं आणि मग त्याच्यामधनं आपल्याला सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्या रासायनिक अभिक्रिया लिहिल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी जे मिळतं, ज्याचं आपल्याला आता करायचंय विद्युत अपघटन, तो आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड. बरोबर? ॲल्युमिनियम ऑक्साईडचं जेव्हा आपल्याला विद्युत अपघटन करायचं असतं तेव्हा आपण ह्या चित्राची, ह्या रचनेची मागच्या वेळेला सगळी डिटेलमध्ये चर्चा केली होती की धनाग्र कोणतं, ऋणाग्र कोणतं, ॲल्युमिनियम इकडे जमा होतं ते खाली, कारण ते मोल्टन फॉर्म मध्ये असतं, म्हणजे द्रव अवस्थेत असतं, तर ते खालच्या खाली मिळून जातं. ह्या बाजूला हे सुद्धा ग्रॅफाइटचेच धनाग्र आहेत, म्हणजे ऋणाग्र धनाग्र दोघंही ग्रॅफाइटचेच असतात. तर ह्याच्यामध्ये जो काही ऑक्सिजन इकडे येतो, कारण बघा आपल्या धातुकाचा फॉर्म्युला काय आहे, Al2O3. Al2O3. तर ॲल्युमिनियम सगळा इकडे जमा होतो आणि हा ऑक्सिजन सगळा इथे पिवळ्या रंगाच्या या रॉडवरती जमा होतो. म्हणजेच काय झालं की आता इथे असलेल्या ह्या सगळ्या कार्बनवरती, ग्राफाइट म्हणजे कार्बन, ऑक्सिजन आल्यावरती कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण होणार आहे आणि ह्याची झीज होते. हे सगळं आपण मागच्या वेळेला बोललो होतो. ह्या सगळ्या प्रक्रियेकरता तापमान, ॲल्युमिनियाचं वितळण्याचं तापमान 2000 डिग्री आहे, पण ते कमी करण्याकरता आपण त्याच्यामध्ये क्रायोलाइट आणि फ्लुअरस्पार ह्या 2 गोष्टी ऍड करतो. हे दोघं मित्र आहेत, ते एकत्र आले की तिसऱ्या मित्राची मदत करतात, तापमान 1000 डिग्री पर्यंत कमी करतात. आणि मग जी काही रासायनिक अभिक्रिया होते, कोणती? इलेक्ट्रोडवरची, त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. बरोबर? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ऑक्सिडीकरण क्षपण, अशी ही जी काही समांतर प्रक्रिया सुरू असते आपल्या वरच्या धनाग्र आणि ऋणाग्रावरती, त्याच्यामध्ये आपल्याला ॲल्युमिनियम शुद्ध स्वरूपात मिळतं आणि ऑक्सिजन ग्राफाइटवर गेल्यानंतर कार्बन डायऑक्साईड रूपामधनं मुक्त होतो. हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे. मध्यम अभिक्रियाशील धातूंच्या निष्कर्षणामध्ये आपण झिंकचं उदाहरण घेतलं होतं. बरोबर? तर झिंक हा त्याच्या सल्फाईड किंवा कार्बोनेट अशा 2 प्रकारामध्ये आपल्याला मिळतो. सरळ भाजून म्हणजे रोस्टिंग करून किंवा कॅल्सिनेशन म्हणजे निस्तापन करून आपण त्याला शुद्ध स्वरूपामध्ये मिळवू शकतो. ऑक्सिजन असेल तर आपण त्याला काय करतो? ऑक्साईड असेल तर आपण काय करतो त्याला? बघा, कार्बोनेट धातुक मर्यादित हवेमध्ये तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात, त्याला निस्तापन म्हणतात. हे आहे निस्तापन. निस्तापन म्हणजे वरून त्याला ऑक्सिजन द्यायचं नाही, आहे त्याच्यामध्येच त्याला गरम करायचं. खूप जास्त गरम केलं की ह्यातला कार्बन डायऑक्साईड निघून जाणार. बघा, कार्बन डायऑक्साईड आहे ना, याच्यामध्ये CO3 मधला कार्बन डायऑक्साईड गेला, उरलेला एक ऑक्सिजन झिंकला चिटकून राहिला, म्हणजे झिंक ऑक्साईड मिळाला आपल्याला. दुसऱ्या याच्यामध्ये हा जो काही सल्फाईड आहे, सल्फाईड, त्याला तुम्हाला ऑक्सिजन बरोबर गरम करायचंय, म्हणून त्याला भाजणे म्हणतात. ऑक्सिजन बरोबर भाजतो ना आपण, तसं, जसे की पापड भाजतो, हवेतच भाजतो ना, सो त्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन बरोबर त्याला सल्फाईड वरला गरम करतो. पुन्हा तेच होतं, झिंक ऑक्साईड मिळतो आणि SO2 हा गॅस त्यातनं बाहेर पडतो. आता ह्या झिंक ऑक्साईड मधनं तुम्हाला प्युअर झिंक पाहिजे, 100% झिंकच पाहिजे, दुसरं काही नको. कार्बन बरोबर किंवा इतर धातूंबरोबर जसं की सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम यांच्या बरोबर तुम्ही त्याची अभिक्रिया लावू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला शुद्ध स्वरूपातलं झिंक मिळतं. झालं? आता आहे आणखी एक उदाहरण दिलं आपल्याला मॅंगनीज ऑक्साईडचं. तर ते मॅंगनीज शुद्ध स्वरूपात मिळतं आणि पुन्हा ॲल्युमिना आणि उष्णता इतकी असते की हे सगळी रिॲक्शन लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे वितळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला हे सगळे मिळतात. आता लोखंडाची आणि ॲल्युमिनियमची, फेरस ऑक्साईड मधून तुम्हाला प्युअर लोखंड हवं असेल तर तुम्ही काय करणार? पुन्हा ॲल्युमिना मिळते आणि पुन्हा उष्णता त्यातनं बाहेर पडते. उष्मादायी अभिक्रिया आहेत ह्या सगळ्या मध्यम स्वरूपातल्या अभिक्रियाशील धातूंच्या अभिक्रिया आपण पाहिल्या. कमी अभिक्रियाशील धातूंचं कसं होतं, आपण आधीच बोललो की ते कमी अभिक्रियाशील असतात, ते मोस्ट ऑफ द टाइम्स मुक्तावस्थेत असतात. असले तरी अगदी सोप्या त्यांच्या बेसिक कोणत्या तरी संयुगांच्या रूपामध्ये असतात. तर जसं की हे सल्फाईड आहे आणि हे ऑक्साईड आहे, तर ह्यांची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली की तुम्हाला कॉपर ऑक्साईड मिळेल, इकडे बघा, आणि ह्याला पुन्हा तुम्ही अभिक्रिया केली की तुम्हाला मुक्त स्वरूपातला कॉपर आणि सल्फर डायऑक्साईड नावाचा वायू त्यातनं बाहेर निघून जाईल. ही काही खूप कठीण अभिक्रिया नाहीये, कशाबरोबर तरी काहीतरी गरम करणं, कशाबरोबर तरी काहीतरी मिक्स करणं आणि त्याला थोडी उष्णता देणं, ह्याच्यामधनंही तुम्हाला कमी अभिक्रियाशील धातू
आरामात मिळतात, कारण की ते कमी अभिक्रियाशील आहे, त्यामुळे त्यांना लवकर काढून घेता येतं. ठीक आहे. आता धातूंचं शुद्धीकरण हा पुढचा मुद्दा. वरील विविध क्षपण पद्धतीमधनं मिळालेले धातू हे फार शुद्ध नसतात. इथून आपला आजचा महत्वाचा डिस्कशनचा मुद्दा सुरू झालेला आहे. धातूंचं शुद्धीकरण. ह्या वेगवेगळ्या पद्धतीमधनं आपल्याला धातू मिळाले तर खरं, पण ते काही खूप शुद्ध नाहीयेत, त्यांच्यामध्ये अजूनही अशुद्धी आहेत. 100% शुद्ध, 99% शुद्ध असे हे धातू मिळालेले नाहीयेत, त्याच्यामध्ये अजूनही थोड्याफार प्रमाणामध्ये अशुद्धी आहे. मग आता आपल्याला शुद्ध धातू मिळवायचे आहेत, आणि म्हणजे त्याची ही उरलेली अशुद्धी वेगळी करायची, तर त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता पुढची स्टेप करायची, ते आहे विद्युत अपघटन. विद्युत अपघटनामध्ये काय होतं, उरले सुरलेले जे काही ऑक्साईड असतात, आणखीन काही क्लोराईड असतात, आणखीन काहीही असेल तर ते वायू रूपातनं दुसरीकडे निघून जातात, किंवा त्यांचे दुसरे काहीतरी क्षार बनून ते दुसऱ्या कुठल्या तरी अग्रावरती, धनाग्र किंवा ऋणाग्रावरती, शक्यतो धातू हे पॉझिटिव्ह असतात, कोणतेही धातू हे पॉझिटिव्ह असतात, तर ते ऋणाग्रावरती जातात. म्हणजे सगळे इतर अनावश्यक गोष्टी ज्या असतात त्या धनाग्रावरती जमा होतात. बरोबर? अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी, धनाग्रावरती अनावश्यक गोष्टी आणि ऋणाग्रावरती हे आपल्याला कोण मिळणार? ऋणाग्रावरती आपले धातू, हे आपल्याला आपल्या अपघटनामध्ये, विद्युत अपघटनामध्ये मिळतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण विद्युत अपघटनाच्या तिसऱ्या आणि महत्वाच्या प्रक्रियेमध्ये धातूंना अधिक शुद्ध स्वरूपामध्ये मिळवत असतो. आता धातूंचे क्षरण. धातूंचे क्षरण म्हणजे काय? बघा, क्षरण म्हणजे काय? इमारतीचे जुने गंज, बराच काळ स्वच्छ न केलेले तांब्याचं भांड, हवेच्या संपर्कात आलेले चांदीचे दागिने, मूर्ती, जुनी टाकाऊ वाहनं, हे तुम्ही सगळी बघितलेली असेल. रस्त्याच्या कडेला एखादी गाडी उभी असते, तुटलेली, फुटलेली, गंजलेली, मग आपल्याला कळतं, अरे बापरे, ह्याचे तर सगळे आटे पुर्जे गेले आता कामातनं. कारण काय? ते लोखंडाची गाडी, कुठली धातू, ही गाडी ही धातूची असते, लोखंडाचीच असते ना, पण ती त्या असलेल्या मूळ रूपामध्ये नसतेच. कुठेतरी तिचा रंग गेलेला असतो, कुठेतरी वाकडी तिकडे डेंट पडलेली असते. जिथे तुटलेली असते तिथे सगळं तुम्हाला गंज चढलेला लोखंडाचा भाग दिसेल. तर हे का होतं? म्हणजेच त्या त्या वस्तूंचं क्षरण झालेलं असतं. कितीतरी वेळा तुम्ही बघितलं असेल की छोट्या मुलांच्या पायातल्या साखळ्या, अगदी महिलांच्या पायातल्या साखळ्या सुद्धा काळ्या काळ्या झालेल्या असतात. प्रत्येक वेळेला काय ते मातीत जाऊन काम करतात म्हणून ते होत नाही. खूपदा ती चांदी जी असते ती ऑक्सिडाईज झालेली असते, म्हणजेच तिचं क्षरण झालेलं असतं. तांब्याची भांडी, जसं आपण मगाशीच म्हणालो, तांब्याची भांडी, पूजेची भांडी असतात बघा, आपण चांगली चांगली घासून पुसून पितांबरीने स्वच्छ करून ठेवतो. नुकताच गणेशोत्सव झाले, तुम्हाला सगळ्यांना अनुभव आला असेल की ही भांडी आज धुतलेली भांडी पण उद्या काळी होतात. तशी स्वच्छ धुतलेली भांडी जी असतात ती हवेच्या संपर्कात आल्यानंतर हिरवट काळसर होतात. पाण्याच्या संपर्कात तसंच पाणी राहिलं त्याच्यावर काळे काळे डाग पडतात. म्हणजेच काय, ह्या सगळ्या धातूंचं पृष्ठभागावरती काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे रूपांतर होतं दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीमध्ये. तर ते काय आहे? त्याला आपण साध्या सोप्या भाषेमध्ये क्षरण म्हणतो, म्हणजेच गंज. आता याची काही काही उदाहरणात बघा. लोखंडाची दमट हवेबरोबर अभिक्रिया होऊन त्यावर एक तांबूस पदार्थाचा थर म्हणजे फेरस ऑक्साईड H2O, Fe2O3 H2O हाच त्याचा फॉर्म्युला आहे, तसला गंजाचा. हा गंज म्हणजेच काय? रस्टिंग ऑफ आयर्न. गंज चढणं म्हणजेच लोखंडाच्या पृष्ठभागावरती Fe2O3 H2O नावाचा एक नवाच पदार्थ तयार होणं. आता Fe2O3 H2O मध्ये काय कुठून आलं? Fe म्हणजे लोखंड, ते स्वतः तिथेच होतं, पण आजूबाजूला दमट हवेमधल्या, आपण मागच्या वेळेला बोललो होतो की लोखंड हा फार अभिक्रियाशील नाहीये, मध्यम अभिक्रियाशील आहे. तो पाण्याबरोबर आणि हवेबरोबर अभिक्रिया करत नाही, पण पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया करतो. तर दमट हवेमध्ये काय असतं? दमट हवेमध्ये जास्त स्वरूपात बाष्प असतं, आणि बाष्प म्हणजे काय? पाण्याची वाफ. पाण्याच्या वाफेचं ह्या लोखंडाबरोबर पृष्ठभागावरती एक काहीतरी केमिकल लोचा होतो त्यांचा, आणि मग काय बनतं? फेरस ऑक्साईड H2O. ह्याचा थर पूर्णपणे त्या लोखंडाच्या वस्तूवरती जमा होतो. तुम्ही तो घासून पुसून त्याच्यावर त्याला पॉलिश पेपरने घासलं की तो निघून जातो. मग खालचा पृष्ठभाग मोकळा होतो पुन्हा हवेतल्या बाष्पाबरोबर अभिक्रिया करायला. असं करत करत लोखंडाच्या सगळ्या वस्तू गंजून जातात. लोखंड आपल्याला जमिनीत मिळतं, पण गंजलेलं लोखंड पुन्हा मातीसारखं होऊन जमिनीतच जातं, हो की नाही? गंज चढलेला असतो, त्याचा थर बनतो, पापुद्रा तुटला, फुटला, खाली पडला, कुठे गेला? मातीत. खेळ मातीस, जाय मातीस, मातीतूनच मिळालं, मातीतच गेलं. बरोबर ना? पण हे किती सिंपल आहे. म्हणजेच
अशा पद्धतीने आपल्या लोखंडाच्या सगळ्या वस्तूंना हळूहळू हळूहळू करून आपण वीक बनवतो, ठिसूळ बनवतो. त्याच्या वरचा पृष्ठभाग गेला, त्याच्या खालचा, त्याच्या खालचा, त्याच्या खालचा, असं करत 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 सगळ्याच्या सगळा तुमचा लोखंडाचा जो रॉड असेल तरी पण तो खटाकन तुटेल. बघा, इथे चित्रामध्ये दाखवलंय काहीतरी स्क्रू नट आणि त्याच्यावर साखळी असतात ना, अशी ती साखळी काहीतरी लोखंडाची, कुठल्या तरी जहाजावरती, कुठल्या तरी मोठ्याच्या मोठ्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटवरती कुठेतरी हे असं असलं तर हे असंच्या असं. बऱ्याच केमिकल कंपन्यांमध्ये पण झाकणं असतात ना मोठी मोठी, त्याला असे मोठे मोठे खिळे आणि साखळ्यांनी बांधून ठेवलेलं असतं. पण कालांतराने त्याच्यावरती अनेक गोष्टींची अभिक्रिया होऊन 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 त्याचा रंग, त्याचं स्वरूप, त्याचं नेचर सगळंच बदलून जातं आणि मग हे असं दिसायला लागतं. हळूहळू ते ठिसूळ होतं, त्याचा विकनेस वाढतो, स्ट्रेंथ कमी होते. लोखंड हा खूप मजबूत धातू आहे, त्याच्यावरती अख्ख्याच्या अख्ख्या बिल्डिंगा उभ्या असतात आपल्या. पण तो ठिसूळ झाला की मग झालं ना, कोलमडून पडतं सगळं. म्हणून हा खूप मोठा टेन्शनचा मुद्दा आहे, लोखंडाची अशा पद्धतीने झालेली अभिक्रिया. तांब्याच्या भांड्यांच्या पृष्ठभागावरती दमट हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते. हे आता बघा, लोखंडाची अभिक्रिया होते बाष्पाबरोबर, तांब्याच्या भांड्यांची अभिक्रिया होते कार्बन डायऑक्साईड बरोबर. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे म्हणजे जास्त प्रदूषण आहे, असा विचार करायला काही हरकत नाही. प्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणामध्ये असतो, हो की नाही? आपल्याला माहिती आहे, तो आपला मित्र आहे प्रदूषणाचा. तर कार्बन डायऑक्साईड ची अभिक्रिया तांब्याबरोबर होते. कॉपर म्हणजे Cu आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड, कार्बन आणि तो कार्बन डायऑक्साईड आणि कॉपर यांची CuCO3 नावाचं एक प्रोडक्ट बनतं त्याच्या सरफेसवरती, म्हणजेच आहे कॉपर कार्बोनेट. कॉपर कार्बोनेट हिरव्या रंगाचा थर, त्याच्यामुळे चांगली चमकणारी चकचकीत तांब्याची भांडी काळसर हिरवट अशी दिसायला लागतात. म्हणजेच काय, तांब्याचे कळकणे, पॅटिनेशन असं त्याला म्हणतात. चांदीच्या वस्तूंचा हवेशी संपर्क आल्यानंतर त्या वस्तू काळ्या पडतात, कारण हवेतील हायड्रोजन सल्फाईड बरोबर चांदीची अभिक्रिया होते. कोणाची अभिक्रिया कोणाबरोबर होते जरा बघा. आपल्या लोखंडाची अभिक्रिया झाली होती H2O बरोबर. H2O म्हणजे पाणी. तांब्याची अभिक्रिया झालेली आहे कार्बन डायऑक्साईड बरोबर. कार्बन डायऑक्साईड म्हणजे हवेतला वायू. ही H2O म्हणजे बाष्प स्वरूपातलं पाणी आहे, असंच पडलेलं पाणी नाही. चांदीच्या वस्तूचा संपर्क आल्यावरती कोणाबरोबर, हायड्रोजन सल्फाईड H2S, म्हणजे चांदीची अभिक्रिया झालेली आहे हायड्रोजन सल्फाईड बरोबर. आता याची अभिक्रिया म्हणजे Ag म्हणजे सिल्वर. सिल्वरचा H2S बरोबर संपर्क आल्यावरती बनतो Ag2S, म्हणजे त्याचं सल्फाईड तयार होतं, त्याचा एक थर तयार होतो, म्हणून ते काळं काळं दिसतं. अल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण होऊन त्याच्यावरती अल्युमिनियम ऑक्साईड नावाचा पातळ थर तयार होतो. अल्युमिनियमची अभिक्रिया होते ऑक्सिजन बरोबर. कोणाची अभिक्रिया कोणाबरोबर झाली कळलं का? लोखंडाची दमट हवा म्हणजे पाण्याचं बाष्प आहे, हे पाणी नाहीये. तांब्याची इथं लिहून टाकते ना, Cu प्लस H2O CO2 आणि इथे वर लिहून टाकते Fe म्हणजे लोखंड. लोखंडाची अभिक्रिया झाली पाण्याबरोबर, कॉपरची अभिक्रिया झाली कार्बन डायऑक्साईड बरोबर, Ag म्हणजे सिल्वरची अभिक्रिया झाली H2S ह्या गॅस बरोबर, आणि अल्युमिनियमची अभिक्रिया झाली ऑक्सिजन बरोबर. बरोबर की नाही? अशा पद्धतीने हवेमध्ये असलेल्या अनेक गोष्टींचं धातूंच्या पृष्ठभागाशी काही ना काही कनेक्शन बनतं आणि त्याच्यामुळे होतं क्षरण. या क्षरणाचा प्रतिबंध कसा करायचा? तुम्ही करू शकता का क्षरणाचा प्रतिबंध? तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोखंडाच्या वस्तू तुम्ही विचार करा, तुम्ही कशा पद्धतीने त्यांना वाचवता गंजण्यापासून. एक तर त्याला पेंट करतो आपण, किंवा त्या पेंटला ग्रीस असं काहीतरी दुसरं काहीतरी लावून लोखंडाचे पदार्थ हवेच्या बाष्पाच्या संपर्कापासून तोडतो. आता विचार करा, एक माझ्याकडे लोखंडाची पट्टी आहे, ती गंजू नये म्हणून मी त्याच्यावरती काळ्या रंगाचा, कोणत्या पण तुम्ही खिडक्या बिडक्या बघा, त्याच्यावर काळ्या काळ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा असा जाड पेंट मारलेला असतो, ऑइल पेंट. त्या खिडकीला किंवा त्या पट्टीला मध्ये स्क्रॅच पडला, तो रंग निघून गेला. जिथे तो रंग निघालाय, जिथे खड्डा पडलाय रंगामध्ये, तिथल्या समजा हा पृष्ठभाग आहे आणि इथे खड्डा पडला, तर त्या मधल्या पृष्ठभागाचा
हवेशी संपर्क येणार नाही का? बघा, आता मी तुम्हाला दाखवते एक मज्जा, जे आपल्या पुस्तकात सुद्धा आहे, पण आय वॉन्ट टू शो यू दॅट ऑन पेंट. बघा, आता आपण काढूया एक पट्टी, लोखंडाची पट्टी. समजा ही एक लोखंडाची पट्टी आहे माझ्याकडे. आता ह्या पट्टीला मी लाल रंगाने पेंट करून टाकलं. काय झालं? आता माझ्याकडच्या लोखंडाच्या एका पट्टीला मी लाल रंगाने पेंट केलेलं आहे. त्याला मला वापरायचं कुठेतरी माझ्या कामासाठी. पण आता हा जो पेंट आहे हा इथे निघून गेला. एवढा पेंट निघून गेला. इकडे तिकडे सामान ट्रान्सपोर्ट करताना, काहीतरी करताना त्याच्यावर काहीतरी पडलं, खरडलं, निघून गेलं. आता हा जो एवढा भाग आहे, इथे आता पेंटच नाहीये. म्हणजेच काय झालं? तिथला रंग गेला. रंग गेला म्हणजे आता इथला पृष्ठभाग आता हवेच्या संपर्कामध्ये आला. आता ह्या इथल्या या पोर्शनचा आजूबाजूच्या असलेल्या हवेशी संपर्क येणार. म्हणजे आता समजा इथे मी काढते पाण्याचे बाष्पाचे मॉलिक्यूल H2O, इथे H2O. ही जी माझी पट्टी आहे, आजूबाजूला हवा आहे, हवेमध्ये बाष्प आहे. माझ्या पट्टीचा काही भाग हा अजूनही लाल रंगाने पेंट केलेला आहे, पण जिथे खड्डा पडलाय तिथे आता पेंट नाही. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ह्या उरलेल्या रंग निघालेल्या पट्ट्याचा या बाष्पाशी संपर्क येणारच. आणि ह्याचाही ह्या सगळ्या बाष्पाच्या रेणूंचा, म्हणजे काय, पाण्याच्या रेणूंचा संपर्क या माझ्या इथल्या मोकळ्या भागाशी आला. आता काय होणार आहे? पुन्हा तेच, ज्या गोष्टी करता पेंट केलं तेच झालं. काय झालं? इथपर्यंतचा जो पृष्ठभाग होता लपवून ठेवलेला, तो आता उघडा पडला. उघडा पडला म्हणजे काय झालं? इथे पुन्हा इथल्या लोखंडाची या पाण्याबरोबर अभिक्रिया झाली. हा भाग गंजला, याच्या खालचा भाग गंजला, याच्या खालचा भाग गंजत गेला. वर्णपट्टी दिसते तशी आहे, पण इथला मधला भाग ठिसूळ झाला ना. ह्या पट्टीची जर कॅपॅसिटी असती 100, म्हणजे स्ट्रेंथ असती 100, तर अशा पद्धतीने ती कमी 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 होणार नाही का? खालचा 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 थर, त्याचा एक भाग पृष्ठभाग गंजला, तुटून बाहेर पडला की खालचा, त्याच्या खालचा, त्याचा खालचा, असं करत 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 पूर्णच्या पूर्ण पदार्थच वीक होतो. आपण म्हणतो काय, एवढ्याशा पोर्शनला तर गंज चढलाय. एवढाचा पोर्शन नसतो तो. एका पूर्ण लोखंडाच्या मोठ्या वस्तूचा एक भाग असतो आणि हळूहळू एक क्षरण सगळ्याला खात जातं. कळलं? म्हणजेच काय, धातूचे गंज त्याला वाचवण्याकरता आपण अनेक पद्धती करतो, पण त्या किती इफेक्टिव्ह असतात हे आता आपण बघूया. तुमच्या घरातल्या लोखंडी खिडक्या, दरवाजा, इतर साहित्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय करता? सगळ्यात वेगवेगळ्या पद्धती आपल्याला माहिती आहेत बऱ्यापैकी. सगळ्या पद्धतीमध्ये आपण लोखंड गंजू नयेकरता लक्ष देतो मॅक्झिमम, कारण की त्याचा दर आपण कमी करू शकतो. बंद करू शकत नाही, कमी करू शकतो. धातूंचा हवेशी संपर्क तोडल्यास धातूचं क्षरण रोखता येतं. हा क्षरण प्रतिबंध विविध मार्गांनी करता येतो. त्यापैकी काही पद्धती अशा आहेत. धातूंच्या पृष्ठभागावरती अशा एखाद्या पदार्थाचा थर बसवा ज्याच्यामुळे हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा संपर्क तुटेल. म्हणजेच काय करतो आपण? संपर्क तोडायचा. हवा आणि आपला धातू यांच्यामध्ये काहीतरी लावलं की यांचा संपर्क तुटेल. मग काय करायचं? त्याच्या पृष्ठभागावर तेल, रंग, ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर लावायचा, त्याचं क्षरण थांबवायचं. तर लोखंडाचं क्षरण आपण अशा पद्धतीने रोखू शकतो. थांबवू शकत नाही, बंद करू शकत नाही, कमी करू शकतो. आपण रंग देऊन वस्तूंचे गंजण्यापासून कायमस्वरूपी संरक्षण करू शकत नाही. हे आपण जे आता बोललो ते हे. तुम्ही त्याला रंग मारला तरी पण त्याचं कायमस्वरूपी संरक्षण होत नाही. रंग देण्याची पद्धत काही कालावधी करता ठीक आहे, पण पृष्ठभागाला दिलेल्या रंगाला एखादा ओरखडा पडला किंवा थोडा देखील धातूचा पृष्ठभाग हवेच्या संपर्कात आला तर गंज निर्माण होण्याची प्रक्रिया त्या थराच्या खाली सुरू होते. तुम्हाला वर्ण कळत पण नाही की तो किती खालून खालून गंजलाय आणि किती ठिसूळ झालाय. बरोबर? म्हणजेच काय, परमनंट सोल्युशन नाही येते. मग
क्षरणक्षम धातूंवरती अक्षरणक्षम धातूंचा थर चढवला तरी पण क्षरण रोखता येतं. हे अनेक प्रकारे करता येतं. म्हणजेच काय, त्याला तुम्ही आता दुसऱ्याच एखाद्या धातूने प्रोटेक्ट करा. असा धातू की ज्याचं क्षरण होत नाही. या पद्धतीमध्ये लोखंड किंवा पोलादाचं क्षरण रोखण्याकरता जस्ताचा पातळ थर दिला जातो. याला म्हणतात गॅल्व्हनायझेशन. उदाहरणार्थ चकाकणारे लोखंडी खिळे, टाचण्या याच्यामध्ये तुम्ही लोखंडाचे खिळे बघितले असतील. ते लोखंडाचे ऑलमोस्ट लालच झालेले असतात, कारण त्याच्यावरती सगळा गंज असतो. पण दुसरे चमकणारे, चकचकीत, स्टील सारखे दिसणारे पण खिळे असतात, ते असतात खरं लोखंडाचे. त्याच्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो, म्हणून ते गंजत नाही. या पद्धतीमध्ये आपण काय करतो, जस्त लोखंडापेक्षा जास्त विद्युत धन आहे, त्यामुळे त्याचे क्षरण हे आधी होतं. म्हणजे काय, जस्त हे लोखंडापेक्षा जास्त लवकर क्षरण करतं, पण पावसाळ्यातल्या कालावधीनंतर जसाचा थर पण निघून जातो आणि आतील लोखंड उघडं पडतं. आतमध्ये तुमचा हा आहे लोखंडाचा खिळा, आणि त्याच्यावर तुम्ही लावला आता जस्ताचा लेप पिवळ्या रंगाचा. तुम्ही काय करून टाकलं, त्याला जस्ताने पेंट केलं. मी पिवळं दाखवते, ऍक्च्युली ते असलं पाहिजे पांढरं. आता पांढरं काही मी करत नाहीये ते. हा तुमचा लोखंडाचा खिळा तुम्ही जस्ताने त्याच्यावरती एक थर लावला. पहिलं क्षरण कोणाचं होणार आहे, जस्ताचं, कारण तो जास्त क्षरणशील आहे. 2-3 पावसाळे तुमचे आरामात निघून जातील, मग तुमचा खालचं लोखंड उघडं पडेल. मग काय कराल तुम्ही, त्याला पुन्हा एकदा जस्ताचा थर द्यायचा. असं करून तुम्ही तुमच्या लोखंडाच्या वस्तू वाचवू शकता. प्रक्रिया कशी करतात बघा. कॉस्टिक मध्ये साफ करणं. कॉस्टिक सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. त्याला धुवायचं, बुडवून ठेवायचं, पुन्हा धुवायचं. प्रवाही द्रावण असतं, असं हलत असतं, त्याच्यामध्ये त्याला टाकून क्लीन करायचं. कशाला, लोखंडाच्या वस्तू आहेत ह्या सगळ्या, हे लोखंडाचे बार आहेत. मग त्याला वाळवायचं, मग वितळवलेल्या जस्तामध्ये बुडवायचं, थंड करायचं आणि चेक करायचं. याला म्हणतात जस्ताचे विलेपन. जस्ताचं लेपन आपण करतो ना, मूर्तीला चंदनाचे लेपन, एखाद्या विष्णूच्या मूर्तीला चंदनाचे विलेपन केले गेले, असं तुम्ही ऐकलं असेल कुठे. चंदनाचे विलेपन म्हणजे मूर्ती तशीच आहे, त्याच्यावरनं फक्त आपण एक हाताने चंदनाचा थर लावला. सेम तसंच आहे. तुमच्या वस्तूंना धुवा, साफ करा, बुडवा, क्लीन करा, असं तयार करा की आतून काही खराबी राहणार नाही. आता स्वच्छ झालाय का, चला बुडवा, काढा. झालं, त्याच्यावर सगळ्याच्या सगळा थर जमा झाला, कारण तुम्ही त्याला वाळवलंय. आता तुम्ही ते वापरू शकता. वरचा थर खराब झाला, पुन्हा आणा, क्लीन करा, धुवा, पुन्हा प्रोसेस मध्ये टाका आणि वापरा. असे करून तुम्ही आतला जे लोखंडाचे वस्तू, ज्या काही पदार्थांना तुम्ही बनवलेलं असेल, त्याचं क्षरण कमी करू शकता, म्हणजे त्याचा स्पीड कमी करू शकता. दुसरं आहे कथिलीकरण. कथिल म्हणजे टिन. या पद्धतीमध्ये वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढवला जातो. ह्याला आपण कलहीकरण असं म्हणतो. पूर्वीच्या काळी, मला माहित नाही अजूनही तुमच्याकडे कुणाच्या म्हणजे घरी आजी किंवा पणजी वगैरे असतील, तर त्यांच्या काळातली पितळेची भांडी, पूर्वीच्या घरांमध्ये, कोणत्याच घरांमध्ये, महाराष्ट्रातल्या तरी 100% मी सांगू शकते, कोणत्याही घरामध्ये अल्युमिनियम विलियम नावाचा असा कोणी आपल्याकडे पाहुणा नव्हता. हे सगळं नंतर ब्रिटिशांच्या नंतर आपल्याकडे आलं. आपल्या घरांमध्ये फार पूर्वीपासून मातीची भांडी, तांब्याची भांडी, पितळेची भांडी अशा वस्तू होत्या, बरोबर. ही सगळी जुनी तुम्ही बघा, अगदी आंघोळ करण्याच्या घंगाळ सुद्धा मोठी मोठी तांब्या पितळेची होती. आपल्याकडे अल्युमिनियम बिलियम हा प्रकार वापरला नव्हताच कधी. स्वयंपाकघरात त्याला एंट्री पण नव्हती. पूर्वीच्या काळी अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपल्याकडे जे भारतीय लोक जे ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड करत होते ना, त्यांचं जेवण बनवण्याकरता या अल्युमिनियमच्या ताटल्या बनवल्या होत्या, की अल्युमिनियम मध्ये खा म्हणजे तुम्ही लवकर मराल. अशा पद्धतीने त्यांचं ते सिस्टीम होतं. अल्युमिनियम हा भरपूर मदत करणारा धातू आहे, मी त्याला काही नावं ठेवत नाहीये, पण तो स्वयंपाकाकरता चांगला नाहीये, हेही तितकंच खरं आहे. पण सांगायचा मुद्दा असा, पितळेची, तांब्याची भांडी पूर्वी आपल्या घरांमध्ये होती, पण त्यांचंही क्षरण होतं की नाही. आपण मगाशीच म्हणालो की तांब्या पितळेच्या भांड्यांवरती हिरव्या रंगाचा असा थर जमा होतो. त्याच्यावर तुम्ही आंबट पदार्थ ठेवू शकत नाही. कितीही चांगलं मोठं जड भांड असेल तांब्याचं किंवा पितळेचं, त्याच्यामध्ये तुम्ही आमटी करू शकत नाही, चिंच घालू शकत नाही, आंबट पदार्थ टाकू शकत नाही, आमसूल, लिंबू बिंबू पिळला, झालं खराब ते. हा हिरवा रंग जो असतो तो विषारी पदार्थ असतो, त्याच्यामध्ये सल्फेट आहे, सो ते चांगलं नाहीये. मग अशा पदार्थांना खाणार कसं, दुसरी तर भांडी नाही तेव्हा, अल्युमिनियम नाही, त्यावेळेला तर टेफ्लॉन कोटिंगची पण नॉनस्टिक भांडी नव्हती, मग स्वयंपाक कसे करायचे. आपल्याकडे भारतीय पद्धतींमध्ये बुद्धिमत्ता ही खूप आधीपासून आहे.
हा प्रॉब्लेम आहे का? मग सोल्युशन माहितीये ना, लोखंडाच्या चांदी सोन्याच्या वस्तू आपल्याकडे पूर्वापार वापरल्या जातात. ह्या सोन्याचं भस्म करून आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलं जातं. म्हणजे त्याला इतकी व्हॅल्यू आपल्याकडे खूप आधीपासून माहिती आहे. मग एवढ्या छोट्याशा प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे नसेल का? जर आपल्या तांब्या पितळ्याच्या भांड्यांमध्ये आपण आंबट पदार्थ खाऊ शकत नाही, त्याला दुसऱ्या एका पदार्थाचं आपण लेपन का नाही करणार? त्याला कलही करायचे. जसं आजकाल तुम्ही बघितलं असेल, की काही काही वेळेला ते असे चाकूंना धार करणारे लोक असतात ना, चाकूला धार करायची आहे किंवा कात्रीला धार करायची असे ते फिरत असतात त्यांचं मशीन घेऊन. तसंच पूर्वी गल्ल्या गल्ल्यांमध्ये कलही करणारे लोक फिरायचे. तर ते त्यांचं सगळं सामान बिमान घेऊन यायचे. तर बरोबर जस्ताचा थर लावून द्यायचे. हे एकदा माझ्या लहानपणी मी पाहिलं होतं. त्याच्यामुळे एकदम अशी पुसटशी आठवण आहे माझ्याकडे त्याची. पण मोठंच्या मोठं जाड पातेलं होतं आमच्या घरी आणि ते काका आले होते. ते सगळं काय काय सामान काढून बसले होते आणि ते पातेलं त्यांनी असं 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 गोल गोल फिरवून काहीतरी त्याच्यामध्ये लावलं. त्याचं चमकायला लागलं आतल्या बाजूने. कारण की त्या आतल्या तांब्याच्या भांड्याला एक असं कल्हई म्हणजे कसं टीनचा एक आतला लेअर आला. म्हणजेच काय झालं, त्याच्यामध्ये स्वयंपाक करणं सोपं झालं. अशा पद्धतीने या कथिलीकरणामुळे आपण तांब्या पितळ्याच्या भांड्यांवरचं क्षण वाचवू शकतो. पण कलही गेली, पुन्हा कलही होईपर्यंत ते भांडं स्वयंपाकाला वापरायचं नाही, असा नियम होता. ठीक आहे, चला. धनाग्रीकरण ही पुढची पद्धत. ॲनोडायझेशन या पद्धतीमध्ये तांबे, ॲल्युमिनियम सारख्या धातूंवरती विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ पण मजबूत असा लेप देतात. बघा, तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. तांबं किंवा ॲल्युमिनियम हे तुम्हाला जे दिसतं ना, हे धनाग्र आहे, हे पॉझिटिव्ह आहे इथे. बघा, पॉझिटिव्हला कनेक्ट केलंय की नाही, म्हणून ते झालं पॉझिटिव्हली चार्ज्ड. त्याला काय काय लटकवलंय बघा, इथे काहीतरी एक वस्तू लावलेल्या आहेत. त्या वस्तू कशा कशाच्या आहेत? तांबं, ॲल्युमिनियम ह्या कशा कशाच्या त्या वस्तू आहेत. हा ऑक्साईडचा लेप पृष्ठभागावर सर्वत्र एकसारखा असल्याने धातूंचं क्षरण रोखता येतं. आता काय करायचं, जेव्हा ॲल्युमिनियमचे धनाग्रीकरण करतात तेव्हा त्यावर झालेल्या ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ थरामुळे त्याच्या खालील ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन आणि पाण्याची संपर्क रोखला जातो. म्हणजे पुढचं ऑक्सिडेशन थांबलं जातं. म्हणजे ॲल्युमिनियम बिल्युमियमच्या भांड्यांना, तांब्याच्या भांड्यांना स्वतःच आपण ऑक्सिडाइज करून टाकायचं. घ्या, सुखी राहा. म्हणजे तुमच्या खालच्या सरफेसला काही होणार नाही. त्याच्यामध्ये एक हलकंसं लेअर आपणच त्याला ऑक्साईडचा करून टाकायचा. धनाग्र आणि ऋणाग्रामधनं त्याला इलेक्ट्रोलिसिस करायचं थोडक्यात त्याचं. ह्यांना धनाग्राला जोडलं की त्याच्यावरती एक हलकासा ऑक्सिजनचा लेअर येतो. म्हणजे त्याचे ऑक्साईड बनतात. त्याच धातूंच्या पृष्ठभागावरती त्यांचेच ऑक्साईड बनतात. त्याच्यामुळे काय होतं, खालचे सगळे जे पृष्ठभाग आहेत आणि त्याच्या खालचे सगळे जे भाग आहेत त्या वस्तूंचे, ते सुरक्षित राहतात. अशी एक पद्धत आहे धनाग्रीकरणाची. त्याच्या पुढचा भाग आहे विद्युत विलेपन. विद्युत विलेपन म्हणजे काय? या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने हे विद्युत विलेपनाची उदाहरणं आहेत. 1 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र, एवढं मोठं मंगळसूत्र, चांगलं मोठं जाड जड, पण त्याच्यामध्ये सोनं किती आहे? 1 ग्रॅम. आणि ते कुठे कुठे? ज्या धातूंचं पितळ उघडं पडतं, म्हणजे हिरवे पडतात, निळे दिसतात, काळसर होतात, अशा धातूंवरती एक हलकासा सोन्याचा मुलामा दिला जातो. हे कसं करतात? विद्युत अपघटनाद्वारे. बघा, हा चमचा आहे आणि इकडे खाली चांदी, चांदीचा एक बाल ठेवलाय. या बाजूला तुमचा चमचा आहे. आता ह्या चमच्यावरती तुम्हाला धातूचा, तो पण कुठला? चांदीचा एक असा थर जमवायचा आहे. तर इकडचा जो चांदीचे कण इकडनं 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 ह्याच्या येऊन चिटकतील. त्याच्यामुळे काय होईल? हळूहळू हळूहळू सगळाच्या सगळा चमचा जो आहे तुमचा हिरवा आपलं चांदीसारखा चमकायला लागेल. ह्याच्यामध्ये सगळीकडे एकसारखं ते कसं होईल याच्याकरता ते मशीन असतं आणि हे पद्धतशीर केलं जातं. म्हणजे आपला धातू वाया पण जात नाही आणि आपला चमचा जो तो चमकायला पण लागतो. आजकाल अशा पद्धतीची पूजेची भांडी किंवा असे सेट, असे कार्यक्रमांना गिफ्ट वगैरे देण्याची पद्धत असते. खूप चांगले, सुंदर, चकचकीत आणि एकदम असे छान दिसतात ते. पण त्याच्यामध्ये चांदी असते का? त्याच्या मधलं मटेरियल काय आहे? आपल्याला काही माहित नसतं. दिसायला छान आहे, टिकायला चांगलं आहे, रोज वापरू शकता, काळं पडणार नाही. पण ते प्युअर नाही. पण त्याचे प्रॉब्लेम पण नाही. अशा दोनही बाजूंनी आपण ह्या विद्युत विलेपनाचा वापर करतो. दुसरं आहे संमिश्रीकरण. ही मला आवडणारी सगळ्यात चांगली टेक्निक आहे. मला का आवडते? बघा, ह्याच्यामध्ये एका धातूला अनेक धातू किंवा अधातू मिक्स करून तुम्ही
त्याला त्याच्या प्रॉपर्टी थोड्याशा इम्प्रोव्हाइज करतात. जसं लोखंड हे गंजतं, पण त्या लोखंडामध्ये तुम्ही काही गोष्टी ऍड केल्या की त्याचं स्टेनलेस स्टील होतं. तर स्टेनलेस स्टील किती टिकाऊ आहे, किती मस्त आहे. जे जे काही प्रॉब्लेम लोखंडामध्ये ते सगळे सॉल्व्ह होतात जेव्हा आपण लोखंडाचं स्टेनलेस स्टील करतो. अर्थात ते लोखंड राहत नाही, पण त्याचे गुणधर्म आणखीन चांगले होतात. बघा, आता आपल्याला जे उदाहरण दिलंय ते तेच आहे बघा. आपल्या हवा, पाणी, बिणी ह्या सगळ्यामुळे खराब होणारं जे आपलं लोखंड आहे, त्याला तुम्ही स्टेनलेस स्टील मध्ये कन्वर्ट केलं की त्याच्यामध्ये काही तुम्हाला धातू अधातू मिसळावे लागतात. दुसरं उदाहरण आपल्याला दिलंय ब्रॉन्झ. हे 90% तांबं आणि 10% कथील. आता ते ब्रॉन्झचे पुतळे पावसात पण चांगले राहतात, त्यांना काही होत नाही. तांबं पाण्यामध्ये गेलं असतं, त्यातल्या सल्फर बरोबर ऑक्सिजन सल्फर बरोबर अभिक्रिया करून त्याची सल्फाईड आपण वर बघितलं होतं ना कसा गंज चढतो हिरवा, तशी अभिक्रिया झाली असती. तसं होत नाही कारण त्याच्यामध्ये फक्त 10% कथील टाकलंय तुम्ही. आता हवा, पाण्याने डाग न पडणारे आणि न गंजणारे स्टील, आपण जे म्हणालो मगाशी, हे जे स्टील आहे हे त्याच्यामध्ये 74% लोह आहे. जवळपास 74-75% लोखंडच आहे. त्याच्यामध्ये 18% क्रोमियम आणि 8% कार्बन. आता कार्बन हा अधातू आहे, क्रोमियम हा धातू आहे, लोह स्वतःही एक धातू आहे. ह्या सगळ्यांच्या संमिश्रीकरणामधनं आपल्याला मिळतं स्टील. या स्टीलला गंज चढणे, खराब होणे, तुटणे अशा कुठल्याच प्रॉब्लेम्सना आपल्याला सामोरं जावं लागत नाही. म्हणून ह्या स्टीलचा वापर आपण नाण्यांमध्ये करतो, कन्स्ट्रक्शन मध्ये करतो. आपल्या बघा, पायऱ्या असतात त्याच्यावरती 2 प्रकारच्या रेलिंग्स असतात. एक तुम्ही पकडून जाता बघा, त्याला रेलिंग्स म्हणतात. लोखंडाचे पण असतात, त्याला काळ्या काळ्या रंगाने पेंट केलेलं असतं, किंवा स्टीलचे असतात, मस्त चमकत असतात. उदाहरण दुसरं जे सगळ्यांना माहिती असेल, आपल्या सगळ्यांच्या घरातल्या किचन मधल्या मांडण्या, तर त्या अल्युमिनियमच्या असतील ना, अशा वाकड्या तिकड्या तिरक्या कुठेतरी तुटलेल्या वाकलेल्या अशा असतात, कारण अल्युमिनियम हलका धातू आहे ना, तो पटकन वाकतो. दुसऱ्या असतात काळ्या रंगाने पेंट केलेल्या लोखंडाच्या मांडण्याला, ताटं बिटं ठेवायला असेल ना, ताटं चमचे असं लटकवायला, त्या काळ्या रंगाच्या ज्या असतात त्या असतात लोखंडाच्या. आतमध्ये लोखंड वरनं फक्त पेंट केलंय, रंग निघाला की गेलं, ते गंजणारच. तिसऱ्या असतात स्टीलच्या, ज्या सगळ्यात महाग असतात, आणि ते एकदा घेतलंय की ते खराब होत नाही. 500 रुपये जास्त खर्च करायचे, पण परमनंट वस्तू घ्यायची की त्यात गंज बिंज असले काही प्रॉब्लेम येत नाहीत. म्हणजेच काय, धातूंच्या मूळ रूपामध्ये काही ऍडिशनल गोष्टी ऍड केल्यामुळे त्यांचे गुणधर्म चांगले होतात, सुधारतात. सोनं, जे सोनं आपण प्युरेस्ट फॉर्म मध्ये काढतो, सोनं असाही मुक्त धातू आहे, तो राजस धातू आहे, तो श्रीमंत आहे, तो मोकळाच फिरतो. पण नुसतं सोनं, तुम्हाला माहिती असेल पाटल्या बिटल्या ज्या असतात सोन्याच्या, प्युअर सोन्याच्या पाटल्या हातात घातल्या ना की त्या वागतात. म्हणजे हात असा ठेवला की ती चपटी होते, कारण त्याच्यामध्ये सोनच सोनं आहे, त्याच्यामध्ये कमी भेसळ असते. पण अशा वस्तू आपण सगळीकडे वापरू नाही शकत. त्याऐवजी त्या सोन्यामध्ये थोडासा तांब्याचा, थोडासा पितळेचा असा काही अंश टाकला की ते काय होतं, मग कडक होतं. बाकीचे जे काही दागिने असतात किंवा काही डेकोरेटिव्ह किंवा बारीक नाजूक नक्षीकाम केलेले दागिने असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी ऍड कराव्या लागतात, त्याच्याविषयी ते पक्क राहत नाही. बरोबर? म्हणजे शुद्ध सोनं आणि वापरण्याजोगं 22 कॅरेट 24 कॅरेट हे फरक कुठून आले? 24 म्हणजे शुद्ध, त्याच्यामध्ये 22 म्हणजे काय, काहीतरी त्याच्यामध्ये तुम्ही टाकलंय जेणेकरून त्याचे गुणधर्म बदलले. बरोबर? त्यामुळे त्याची किंमतही कमी झाली. प्युअर सोनं जास्त महाग असतं. प्युअर सोन्याचं करणार काय, सोन्याची बिस्किटं घेऊन घरात ठेवू शकता, किंवा त्या सोन्याचे कॉईन किंवा त्याच्या त्या वेढे असतात ना, ते घेऊन तुम्ही त्याला प्रिझर्व करू शकता, पण ते वापरणं इट्स नॉट इझी. म्हणजे संमिश्रीकरण हा त्यातल्या त्यात धातू टिकवण्याचा आणि वापरण्याचा सगळ्यात चांगला प्रॅक्टिकल वापर आहे. ह्या सगळ्या वरच्या ज्या पद्धती आहेत, त्या पद्धती अशा आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस करावं लागतं, म्हणजे त्याच्यावरती पापुद्रे चढवावे लागतात. पण अशा पद्धतीने बनलेल्या ज्या काही पदार्थ असतात, ते पापुद्रे निघून गेल्यानंतर परत तुम्हाला त्याच्यात रिपेअर करा, परत ते करा, अशा सगळ्या गोष्टी करायला लागतात. पण एकदा तुम्ही अलॉय बनवला, याला संमिश्र म्हणजे अलॉय, हे बनवले की तुम्हाला त्याचं पुन्हा काही करावं लागत नाही. एकदा बनवलेलं स्टेनलेस स्टील पुन्हा बनवावं लागतं का? एकदाच बनवण्याचा खर्च आहे, एकदाच बनवण्याची प्रोसेस आहे, आणि एकदाच बनवण्याचे कष्ट आहेत. त्याच्यामुळे तो धातू वाचतो, टिकतो आणि चांगला सुधारतो. वरच्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या चुकीच्या आहेत का मग? त्या चुकीच्या नाहीत, त्या पण गरजेच्या आहेत. सगळ्या गोष्टीचं तुम्ही संमिश्र नाही बनवू शकत. जिथे हे करायचं तिथे हे करायचं, जिथे हे नाही करू शकत तिथे ते करायचं. अशा बऱ्याच पर्यायांचा वापर आपण करतो आणि धातू टिकवतो.
संमिश्रामध्ये एक धातू जेव्हा पारा हा असतो तेव्हा त्यास पारद संमिश्र म्हणजे ॲमॅलगम असे म्हणतात. सोडियम ॲमॅलगम, झिंक ॲमॅलगम इत्यादी असे त्याचे वेगवेगळे धातू टाकल्याप्रमाणे नावं असतात. रजत पारद संमिश्राचा उपयोग करून दंत वैद्य करतात. डेंटिस्ट्री. मी 2-4 दिवसापूर्वीच जाऊन आले डेंटिस्टकडे. काय असतं, डेंटिस्ट हे जगातले सगळ्यात हॉरिबल सिच्युएशनमध्ये इन्स्ट्रुमेंट घेऊन बसलेले डॉक्टर्स असतात. म्हणजे एखाद्या वेळेला ते ऑपरेशन थिएटर तरी सोपं वाटतं. तुम्ही कधी गेलाय का कोणी डेंटिस्टकडे? त्या डेंटिस्टच्या केबिनमध्ये एंट्री केल्या गेल्या इकडे इन्स्ट्रुमेंट, तिकडे इन्स्ट्रुमेंट, वरती असं, इकडे 100 असे प्रकारचे काय काय वाकडे तिकडे तिरके, दात तोडणारे, दात वाढवणारे, बदलणारे, वाकवणारे 100 इन्स्ट्रुमेंट असतात. तुम्हाला तो काही करू न करू डेंटिस्ट पण तिथे गेल्यावर भीती वाटते. बरोबर ना? कोणी घेतलंय का अनुभव? माईक ऑन करून सांगू शकता. मी तर गेले होते पुढचे त्रास वाचवण्याकरता. काही हो न हो आपण आपलं अधनं-मधनं जाऊन चेक करून यायचं. मला भीती वाटते लागणं, दुखणं, बिखणं. मी जाऊन चेक करून आले होते की माझा दात तुटला-बिटला तर नाही ना मागचा. तर तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी फिलिंग टाकलं मागच्या दातामध्ये. मला एक कोपरा थोडंसं तुमच्या किंचित तुटल्यासारखं वाटतं. म्हटलं मग तुम्ही आता काय करणार आहे? इन्स्ट्रुमेंट घेऊनच बसले होते. मग म्हणाले काही नाही इथे आपण त्याच्यात फिलिंग टाकू. म्हटलं ते दुखणार आहे का मला? म्हणाले नाही. म्हटलं कसलं फिलिंग आहे? तर ते 2-3 सिमेंट किंवा असे काय काय प्रकार करून दातामध्ये भरतात आणि मग त्याला ते दाबायला सांगतात. एक ब्ल्यू कलरचा लाईट टाकतात त्याच्यामुळे ते पक्क बसतं. पण त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सिल्वर असते. सोन्याचे दात, चांदीचे दात बघितलं असेल तुम्ही. दातांना जेव्हा रिप्लेस करतात म्हणजे डेंटल रिप्लेसमेंट असं दात काढतात, नवीन लावतात, त्याच्यावर कॅप लावतात. काय काय करतात. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दंतवैद्यामध्ये पारद संमिश्र म्हणजे रजत पारद म्हणजेच काय करतो आपण त्याच्यामध्ये थोडंसं सिल्वर आणि थोडासा पारा असं मिक्स करून त्याचं काहीतरी ते बनवतात. आणि सुवर्ण पारद संमिश्राचा उपयोग सोन्याच्या निष्कर्षणाकरता केला होता. सोन्यावर तर पिक्चर बनलेत. सो अशा पद्धतीने आपला हा धडा इथे संपला. धातू विज्ञानाचा संमिश्रातला बघा, संमिश्र शेवटचा भाग की एका धातूमध्ये ठराविक प्रमाणामध्ये त्या धातू अधातू मिसळून जे काही एक जिन्सी मिश्रण बनतं त्याला आपण संमिश्र म्हणतो. ह्याची व्याख्या पुस्तकात नाहीये पण ती ही आहे. त्याची उदाहरणं आहेत ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील जे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. त्याचे फायदे असे होतात की ते धातूंचं क्षरण कमी करतात आणि त्यांचे गुणधर्म सुधारतात आणि ते एकदाच करावं लागतं. पुन्हा पुन्हा ते करण्याची गरज नसते. अशा पद्धतीने, अशा रीतीने आपला हा धडा इथे संपला. तुम्हाला कळलाय का? तुम्हाला काही शंका आहेत का? बघा आता अरे तुम्ही सगळे जागे आहात म्हणजे बघताय तुम्ही. आता मी स्क्रीन शेअर केले तेव्हा तुम्ही मला दिसलात. ह्याच्या पुढचा धडा काय आहे आपण जरा 2 मिनिटं आहेत आपल्याकडे तर तेही जरा बघूया आपण. त्याच्या आधी मला जरा सांगा की तुम्हाला काही प्रश्न, शंका असं काही आहे का? नाही. मला काही शंका नाही. असं आहे का? चला मग शेवटचा धडा काय आहे? आपल्याला जो नवा सुरू करायचा आहे तो काय आपण बघू. 1 मिनिटं, 2 मिनिटं तर आहेतच आपल्याकडे. तर मग तुमच्याशीच बोलण्याकरता कॅमेरा बंद केला होता की तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. हा आपला शेवटचा धडा आहे जो आपण पुढच्या वेळेला करणार आहे. माझा आवडता धडा आहे. पूर्ण 10वीच्या पुस्तकातला हा माझा दुसरा आवडता धडा आहे. पहिला होता पिरियोडिक टेबल म्हणजे आपला आवर्त सारणी. दुसरा आहे कार्बनी संयुग. खूप मस्त धडा आहे बघा. ह्याचं तुम्हाला मागच्या वर्षी एक सुरुवात झालेली होती. कार्बनी बंध बिंद हे सगळं तुम्हाला ऑलरेडी 9वीत झालेलं आहे. त्या कार्बनची स्टोरी आता कंटिन्यू होते की त्याच्यामधले संयुगांमधले बंध कसे असतात. कार्बन हे एक आगळे-वेगळे मूलद्रव्य का आहे? त्याची सुरुवात मागच्या वर्षी झाली होती. त्याची रचना कशी असते आणि त्याचे गुणधर्म, अपरूप काय-काय हे सगळं 9वीला झालंय आपल्याला. त्याचं आता आगळं-वेगळं मूलद्रव्य म्हणून नव्याने वेगळी ओळख. ह्याच्यामधला महत्वाचा घटक आहे हायड्रोकार्बन म्हणजे काय? त्याचे क्रियात्मक गट, समजातीय श्रेणी हे सगळं नवं आहे. आणि हे सगळं 11वीला येणार. कार्बनी संयुगांचे नामकरण हे फार महत्वाचं आहे. हे पण नवं आहे. हे पण 11वीला येणार. कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म हे सोपं आहे, हे चांगलं आहे, छान आहे. महारेणू आणि बहुवारिके हा भाग तुम्हाला थोडासा मागच्या वर्षी झाला होता. एक फ्युलोरिन नावाचा एक C60 नावाचा एक असा गोल फुटबॉल सारखा एक रेणू तुम्ही मागच्या वर्षी बघितला होता. त्याचीच थोडीशी ऍडिशनल माहिती ह्याच्यामध्ये आहे. कार्बनी संयुग आपण पुढच्या वेळेला सुरू करूया. त्याच्यात काय काय हे आपण आज बघितलं. पुढच्या वेळेला डायरेक्ट धडा सुरू करायचा. तेव्हा भेटूच. काही शंका असतील तर तुम्ही गटात टाकू शकता. पुढच्या वेळेला भेटूया. बाय बाय. थँक यू.
थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय बाय करून दे रे. हो बाय बाय करून दे रे, मला ऐकू पण येतंय. बाय बाय.